सुरुवातीला लोक कटकट करायचे मग काय असं कधी असतं का 2 मिनिटं. हो म्हणजे कन्सेप्ट आम्ही सुद्धा आपलं बोलणं झालं ना त्यामुळे कसं शक्य आहे 2 मिनिटाचं नाटक कसं शक्य आहे म्हणजे प्रिपरेशन आणि जायपर्यंतच 2 मिनिटं. खरी रियालिटी नाही. तर समाजशास्त्रामध्ये गुलामाची जी लक्षणं आहेत ना ती आजही सगळ्या स्त्रियांना लागू पडतात. तू डायरी कशी काय लिहू शकतेस? म्हणजे डायरी लिहायचं तुला अधिकार नाही, तू माझी बायको आहेस. हे, मला तर असं नंतर वाटायला लागलं की इतकं आता मी त्यातले ते चांगल्या भाषेत बोलायचा प्रयत्न इतकं मूर्ख बनवलं ना स्त्रियांना. रसिक मोहिनी. हॅलो नमस्कार. रसिका तितुका मेळवावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका मोहिनी चॅनलवरचे हे पॉडकास्ट तुम्ही बघता, तुम्हाला आवडतात, तुम्ही त्याच्यावर कॉमेंटही करता, त्याकरता मनापासून धन्यवाद. आता एक छोटीशी विनंती आहे की रसिका मोहिनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांचं नोटिफिकेशन येईल आणि आम्हालाही तुमच्यासारखे छान सबस्क्रायबर्स मिळाले की आनंद होईल. त्याचप्रमाणे आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग आजच्या नवीन एपिसोडकडे वळूया. आज आपल्याकडे जे बहुआयामी व्यक्तिमत्व आलेलं आहे त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत, लेखिका आहेत, दिग्दर्शिका आहेत, निर्माती आहेत, कवयित्री आहेत, निवेदिका आहेत आणि काय काय आहेत म्हणजे खरं तर त्यांच्याकडनं सगळा त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. भेटूया आजच्या पाहुण्यांना विनीता पिंपळखरे. विनीता आमच्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर तू आज आलीच अगत्याने त्याकरता मनापासून धन्यवाद. तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि आत्ता मी जी तुझी छोटीशी जी ओळख करून दिली आहे त्याच्यामध्येच मला तुझे काय मला सांगितलंच की एवढे सगळे जे तुझं व्यक्तिमत्व वेगवेगळ्या गुणांनी भरलेलं आहे तर हे लहानपणापासूनच तुझ्यामध्ये जेव्हा लक्षात आले तर हे गुण का तू ते डेव्हलप केलेस नंतर? नाही, लहानपणापासूनच लक्षात आले. मी हुजूरपागा शाळेत होते. बरं. आणि चौथीत वगैरे असेल आणि आमची एक बाई होत्या चौथाई नावाच्या. बरं. आणि सुट्टीमध्ये मी आपली वर्गाच्या बाहेर बघत होते, चिमण्या बिमण्या होत्या तर मी चिमण्यांवर 4 ओळी लिहिल्या. कितवीत होतीस? चौथीत होते. आणि मग बाई म्हणलं काय लिहितेस ग? मी म्हटलं हे लिहिलंय. तर म्हणलं हो हे लिहिलं. कधी लिहिलं? म्हटलं आत्ताच लिहिलं. चिमण्या बघून गेलं. तरी बाईचा काही विश्वास बसेना. मग त्या म्हणल्या बरं चल आता घोड्यावर काहीतरी लिहून दाखव. म्हणजे ठीक आहे. आणि मी लिहिलं आणि त्यांना एवढा आनंद झाला, एवढं त्यांना कौतुक वाटलं. आणि मला कळलं नाही की आता आनंद वाटण्यासारखं काय आहे कारण ते माझ्यासाठी प्रोसेस सोपी होती. मग त्या लगेच मला हेडमिस्ट्रेसकडे घेऊन गेल्या आणि म्हणल्या बघा हिने काय लिहिलंय, एवढी छोटी मुलगी लिहिते. आणि खूपच त्याचं कौतुक झालं लहानपणापासून. आणि माझी आई फार चांगली ऐकणारी होती. म्हणजे माझं जसं लेखन झालं ना तर लहानपणी पण मी जे काही लिहायचे तोडकं मोडकं जे काय असेल ते आई माझी पहिली रसिक होती आणि समीक्षक पण होती. मग मी लिहिलेली कुठलीही कविता असेल तिच्या मागे मागे फिरून तिला मी दाखवायची, अगं हे पण आम्ही लिहिली. मग ती ऐकायची आणि तिच्या चेहऱ्यावरनं मला कळायचं की जमली का नाही जमली. आणि काय ती सजेशन पण द्यायची. तर असं ते डेव्हलप होत गेलं. मी प्रायमरीमधून हायस्कूलमध्ये गेले तर आमच्याकडे बालिका दर्शन नावाचं मासिक लिहायचं. तर सगळ्या शिक्षकांना माहिती होतं की लिहिते तर एक तरी कविता माझी असायचीच. आणि इनकेस मी दिली नाही तरी बाई मागवून घ्यायच्या. आमच्याकडे शांता निसरबाई होत्या, उंबरठा त्यांच्या कादंबरीवरनं चित्रपट झाला त्या. आणि मराठी उत्तम शिकवणाऱ्या त्या होत्या. त्या सगळ्यांचा खूप फायदा मला झाला असं मला वाटतं की मराठीमधले अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण मला मिळालं. हायस्कूलमध्ये त्या मानाने मला हुजूरबागेत काम करायची संधी नाही मिळाली. पण पहिली एकांकिका कशी लिहिली सांगू तुला? शाळेचं असं एक पद्धत होती की 10 मिनिटाचं प्रत्येक वर्गाने सादर करायचं अॅन्युअल सोशल. आणि निलिमा दांडेकर नावाच्या बाई होत्या तेव्हा मी 11वीत होते. त्या मला म्हणले तू लिहिशील ती नाटिका. मी म्हणलो नाही कविता लिहिणार नाही, माझा नाटकाशी काही संबंध नाही, लिहिता बिहिता मला काही येणार नाही. पण ते हटूनच बसल्या. मला दुसरं कोणी नाहीच लिहिणार का आपण काय करायचं वर्गाचं तर तूच लिहिलं पाहिजेस. मी म्हटलं बरं मी प्रयत्न करेन, फोकस मागे. आणि मी म्हटलं की नाटिकावर काय सुचणार आहे, आपलं कविता लिहिणं खूप सोपी गोष्ट आहे त्या मानाने. आणि मग त्याची सवय पण होती कविता लिहायची. आणि मी आपली अशीच एक दिवस विचार करत 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 झोपले आणि 1:30 वगैरे वाजला असेल रात्रीचा.
आणि अचानक अख्खीची अख्खी स्टोरीच माझ्या मनात तयार झाली. अरे वा. आणि मी उठून बसली. तर आई होती शेजारी, ती म्हणली काय गं काय होत आहे? मी म्हटलं अगं मला नाटक होत आहे. नाटक होतंय. नाटक होते. मग ती म्हणली असं कर आता रात्रीच्या वेळी काही लक्षात ठेव तुला काय काय सुचले ते, मग सकाळी आपण त्याच्यावर बोलू. आणि ते नाटक चक्क मी लिहिलं, सादर केलं आणि तो एक खूप मोठं छान ब्लास्ट झाला त्या नाटकाचा. बरं. शाळेत तर ते काय सगळ्यांना विषय होता? सांगितलं. विषय खरा त्याचा सायकोलॉजिकल होता. बर. ही एक आर्टिस्ट असते आणि ती आर्टिस्ट त्या रोल मध्ये इतकी इन्व्हॉल्व होते की ती त्यांना बाहेरच शिकत नाही. आणि म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्ह आर्टिस्ट असते. मग त्या स्टोरीमध्ये जी तिला त्रास देणारी बाई असते, तर मग ते मानस उपचार तज्ञ सांगतात की तिला शिक्षा मिळाली आहे आणि मग त्या पात्राचं सॅटिस्फॅक्शन होतं, मग ती त्यातनं बाहेर येतो. आता मला माहित नाही हे 11वीत लिहिलं? हे मला 11वीत बापरे. असं सुचलं ते माहित नाही. त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेली. कॉलेजमध्ये आम्हाला दमा मिरासदार सर होते. अत्यंत माझा मराठीचा अत्यंत लाडका तास. तुला कल्पना येणार नाही, त्यांनी जी ज्ञानेश्वरी तिथे शिकवली ना आम्हाला 12वीत असताना, ती कम्प्लीट माझ्या डोक्यात आहे. इतकं सुंदर शिकवायचे. आणि डॉक्टर रमेश जोंगडे सर होते, इंग्लिश शिकवायचे ते, पण ते नाटक बसवायचे. फार सुंदर पद्धत होती नाटक बसवायची. तर मी नंतर जे डिरेक्शन करायला लागले ना, तर त्यांचा इम्पॅक्ट खूप त्याच्यामध्ये. आणि मग दिग्दर्शनामध्ये पडले ना, त्याच्या आता तुला माहिती आहे दिग्दर्शनात पडणे म्हणजे पडणंच असतं. मेकअप म्हणणे आला, चला तुम्ही कॅप्टन ऑफ द शिप. कॅप्टन ऑफ द शिप. आणि आला नाही तर काय, कारण स्पर्धा करायच्या, लाईट वाला नाही आला, लाईट्स ऑपरेट करा, म्युझिक ऑपरेट करा, सगळं सगळं शिकले मी. म्हणजे मला शिकावंच लागलं. असं करून ते डेव्हलप होत गेलं. पण मग त्याच्यानंतर तू स्टेट बँकेत जॉब करत होतीस. पण मग असं वृक्ष एकदम ठिकाणी कशी काय गेलीस? एकदम माझ्या काळजाला सांगायचं. मला अजिबात बँकेत वगैरे जायचं नव्हतं. माझ्याकडे कसं होतं माहिती, म्हणजे मी करत होते कॉलेजमध्ये पण होते ना, तर मी खूप स्पर्धा करायची. म्हणजे बालनाट्य स्पर्धा, महिला स्पर्धा, अमुक स्पर्धा, तमुक स्पर्धा वगैरे सगळं 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 करत होते. तर ते करताना इतकी मला मजा यायची आणि मला फ्रीडम पण खूप होता की हे करू नको ते करू, बंधनं काहीच नव्हती. आणि मी वाटेल तशा नाईट रिहर्सल्स वगैरे घ्यायचे, कारण मी सगळे आर्टिस्ट जमवून एकत्र काम करायचं असायचं. तर तशी कोणतीच मला बंधन नव्हती. म्हणजे मी एक रानपुनाव नावाचं नाटक लिहिलं देवदासींच्या आयुष्यावर. तर मी वेश्यावस्तीत रेग्युलर त्यांना जाऊन भेटून बोलून असं मला कुठेही जायला परवानगी होती. तर मग माझ्या वडिलांनी सांगितलं की चला आता झालीस तू बीकॉम, कॉमर्सला पण मी त्यासाठीच गेले. आणि त्यांनी पाठवलं म्हणून ना, बीकॉम 8वीतच साईन केलं की हा चला कॉमर्स. मग तेव्हा टायपिंग शिकले, जे सांगते ते मी फक्त करायचे, कारण मला करायला मिळत होते ना. तर आमच्या काळात ना तेव्हा बँकांचे रिक्रुटमेंट खूप चालायच्या. ऑलमोस्ट आमच्या बॅचेस बँकेत होत्या कॉलेजपासून. त्यांनी एक फॉर्म भरून सेक्युअर इन्कम चालू होतं. सेक्युअर इन्कम. आणि शेवटी मिडल क्लास लोकांना बाकी उद्योग कर, पण हे तुला स्वतःच्या पायावर उभी राहा असं. मग वडिलांनी अख्खा फॉर्म भरला. मला तुला काही भरायचं नाही, तू फक्त सही कर. म्हटलं मी सही करीन, पण मला काही जायचं नाहीये, मी काहीही अभ्यास वगैरे करणार नाही. तर नको, ठीक आहे नको. मग तो मी अर्ज केला. खरंच मी काही अभ्यास केला नाही, मला जायचंच नव्हतं. आणि दिली हे परीक्षा, मग रिटर्न पास झाले. मग इंटरव्ह्यू झाला, मग इंटरव्ह्यू पास झाले. मग ते म्हणले बघ, मी म्हणलं नाही पण मला नाही करायची बँक. ते म्हणले एवढा स्टेट बँकेसारखं जॉब आहे तू सोडतेस, फर्स्ट स्ट्रोक तुला मिळून गेला, जॉईन हो म्हणे. झालंय माझं लोकाग्रस्त थोडक्यात. वडिलांच्या आग्रस्त. मंगेश पाडगावकरांची कविता आहे, ते म्हणतात की खवट खोबऱ्याच्या आशेने उंदीर जसं जातो ना त्या पिंजऱ्यात, तसं मी त्या. आणि बँकेत मला वाटतं तेव्हा सुद्धा सवलती खूप असायच्या की एखादा कलाकार असेल, नाटकात काम करायचं, कुठे स्पर्धेला जायचंय, नाटकाचे प्रयोग असेल तर ते अलाव करायचे. अगं तेव्हा कसं होतं, तुम्ही त्या कॅटेगरीच्या अंडर गेलात तर खेळाडू म्हणून काहींना जॉब मिळायचा, काहींना कलाकार म्हणून जॉब मिळायचं. तर पण तसे मी गेले नव्हते. मी रेग्युलर कॅशियर कम क्लार्कला अप्लाय करून गेले.
आणि त्यामुळे अर्थात आमच्याकडे खूप चांगलं कल्चर होतं, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे मी स्वतःला तर भाग्यवान समजते की आम्ही जॉईन झाले ना तर माझ्याच वयाच्या आसपास सगळे होते. मी तर 19व्या वर्षी बँकेत होते. हो. खूपच यामध्ये. आणि मग आमचे सगळे पासआउट झालेले, इव्हन काही शिकत असलेले, कारण 12वीच्या मार्कावर तुम्हाला जॉब मिळायचा. अशी खूप मोठी कॉलेज सारखीच गँग होती. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि सगळे उत्साही होते. बँकेत पण आम्ही खूप मजा केली, कॉलेज सारखीच मजा केली. आम्ही अॅन्युअल सोशल करायचो आणि बँकेचे तर बरेच फंक्शन्स मी ऑर्गनाईज पण करायचे. आणि स्पर्धा असायच्या, इंटर बँक कॉम्पिटिशन, त्या मला करायला मिळाल्या खूप चांगल्या. आणि नंतर मी जेव्हा व्यावसायिक नाटक करायला लागले, अण्णांचंच नाटक होतं भालचंद्र पानचं, मी वाटच पाहत होते. हे तुझं पहिलं व्यावसायिक? ते पहिलं व्यावसायिक. आणि रंगा संतांनी लिहिलं होतं ते, आणि माझ्यावर स्वरूपजी होते. अरे वा. काम करायला स्वरूप कुमार. आणि फार मजा आली. आणि त्यातले कंपोजिशन अण्णा जे बसवायचे ते मला भयंकर आवडायचे. इतकं त्यांचं मस्त कॅल्क्युलेशन असायचं. त्याचे प्रयोग चालू होते, तर संध्याकाळी किंवा रात्रीच्या प्रयोगाचा प्रश्नच नव्हता. पण दुपारच्या प्रयोगाची हे झाली तर सुट्टी नाहीच. म्हणजे गुड फेट की बाबा या दुपारच्या शोला जागे आहे, तर मी जायचे. म्हणजे ऑन ड्युटी म्हणता नाही येणार त्याला, दॅट इज नॉट करेक्ट, पण मला द्यायचे ते सगळं. आणि ते रेसिप्रोकल, म्हणजे मी पण तेवढीच त्यांना मदत करायची, किंवा काही काम असेल, काही एक्स्ट्रा दिलं मला तर हा मी बघते, तर त्यांचा पण माझ्यावर फार भरोसा आला. नुसतीच उन्हाळते असं नाही. आणि कलिग्स आणि माझे सगळे अधिकारी खूप चांगले होते, जाम सपोर्ट द्यायचे, खूप म्हणजे खूप सपोर्ट. असा रॅपो असला की बरं वाटतं ना. कारण 51 एकांकिकांचा महोत्सव तू केलास आणि त्याचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड झाले त्याची नोंद. तर ती कल्पना कशी काय सुचली मग तुला? काय व्हायचं माहितीये, आम्ही वर्षाला 7-8 स्पर्धा करायचो. म्हणजे लहान मुलांच्या असेल, मोठ्यांच्या असेल, ज्या काय असतील त्या. माझ्याकडे ग्रुप चांगला गोळा झाला, खूप एन्थुझियास्टिक. त्यात वेल नोन म्हणजे अंजली नाईक पूर्वी काम करायची, आनंद अभ्यंकर होता माझ्या. आणि ना इतका एन्थो ग्रुप होता तो. प्रयोग पुणे नाव आम्ही त्याचं दिलं होतं, आणि आम्ही काम करायचो. वेगवेगळ्या आनंद स्पर्धा आम्ही करायचो. त्या काळची माझी पद्धत कशी, स्क्रिप्ट लिहायचं आणि त्याच्यामध्ये बाणाबाणी, मी स्वतः बाणाबाणी खूप असायची. इकडनं बाण, इकडनं मग मला स्क्रिप्ट हातात घेतले की आधी किती बाण मारलेस तू बघू. आणि मग आम्ही प्रॅक्टिस वगैरे करायचो. आणि एक दिवशी मला कोणतं स्क्रिप्ट मागितलं की मला स्क्रिप्ट दे तुझ्याकडे असेल. तर मी त्यांना म्हटलं हा मला बघायला लागेल जरा, माझ्याकडे आहे स्क्रिप्ट. मग तेव्हा जे डोक्यात झालं की अरे आपण किती स्क्रिप्ट लिहिली आहे कुठे माहिती आपल्याला. लिहिली आहेत पण किती लिहिली आहे कुठे माहिती. मग माझ्याकडे कशी बॅग आहे ज्यात मी सगळं लिहिलेलं असं टाकून देत असते. आणि मग काही नावं आठवत होती काय, तर ते सगळं मी लिहून काढली किती आहे. आणि काहींचं सेन्सॉर सर्टिफिकेट होतं, पण स्क्रिप्टचा एक तुकडा पण नव्हता माझ्याकडे. इतकी मी व्यवस्थित. असं करता करता मी मोजली ना की किती स्क्रिप्ट झालीत आपली. आणि अराउंड नावं आठवलेली, नक्की केलेली, बक्षिसं मिळाली, असं करून ती तेव्हाच ती 60 वगैरे झाली होती. बापरे. आणि मला आयडियाच नाही की आपण एवढे लिहिले ना, कारण मी त्या क्षणातल्या नशेत होते आणि टोटली काहीच विचार केला. पुस्तकं माझी काही निघाली होती. पारखी सरांनी पहिलं पुस्तक काढलं, मग परेश एजन्सीने काढलं, मग टिळक म्हणून होते, त्रिजर प्रकाशन म्हणून त्यांनी काढलं, बाबा भांड औरंगाबाद त्यांनी काढल्या होत्या एकांकिका वेगवेगळ्या. त्या तशा महाराष्ट्रात फिरत होत्या, परंतु ती पुस्तकं काढली तेवढीच, बाकी हाताने लिहिलेलं स्क्रिप्ट कुठे. आणि म्हटलं बरेच झाले आपल्या 62 म्हणजे अरे सापडं वाट्या कोणाकोणाकडे, सगळ्यांना फोन लावले काय आहे कसं आहे. आणि म्हटलं हरकत नाही आपण करायला, 51 एकांकिका आपल्या होऊ शकतात का, बघूया करूया इव्हेंट म्हणून. तर मग मी आधी नाटकवाल्यांना, मित्रमंडळींना सांगितलं, आवडले हो करूया, खूप मजा आहे. मग म्हटलं जरा क्षेत्रातल्या लोकांना भेटू. मग डॉक्टर विभा देशपांड्यांकडे त्यांना म्हटलं सर अशी मला आयडिया सुचली की 51 एकांकिका करू का आम्ही माझ्या लिहिले. तर ते म्हटले की हो का लिहिले आहेत ना, आहेत ना. म्हटलं आहेत ना. मग सुरेशचंद्र पाध्यांकडे गेले, सकाळचे ते तेव्हा. तर त्यांना म्हटलं सर असं असं मला सुचलंय तर मी करू का, तुमचं काय मत आहे. मी म्हटलं 3-4 लोकांची मत आहे. मग ते म्हटले कर ना, ते सगळं मॅनेज होणार असेल तर कर.
आणि मग तो फारच मोठा इव्हेंट झाला माझ्या कॉमन एकांकिका आणि त्यात पात्र म्हणजे अष्टांग भरपूर पात्र. हो ना. तर मला एक फार छान आयडिया अशी सुचली की वेगवेगळ्या गावात माझ्या ज्या एकांकिका करत होते ना त्याच संस्थांना मी तीच एकांकिका घेऊन बोलवलं. बरं की तुम्ही आज स्पर्धेची गेली होती ना माझी हीच एकांकिका घेऊन येतो. त्यांची रेडीमेड बसलीच होती. असे बरेच लोक आहेत. पुण्यातल्या अनेक संस्था आहेत. शाळा होती, कॉलेजेस होती किंवा काही हॉस्पिटलचं रिक्रिएशन असतं तेव्हा असं बरेच जण आले आणि 51 होते तेव्हा 55 एकांकिका केल्या. 1-2 झाल्या नाहीत, काही होऊ शकतं ना एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये. पण फार चांगल्या पद्धतीने ते झालं. ओपनिंगला गजूभाऊ आले तेव्हा मी विकोचं थोडं काम करत होते आकाशवाणीसाठी. गजूभाऊ आले होते आणि शेवटी स्मिता तळवळकर आले. अरे वा. क्लोजिंग करायला. अनेक मान्यवर गेले होते आज 7 दिवसामध्ये. विजयालाही वाढणारी बोलवलं होतं. निशिगंधा पण पुण्यात होती ती. अरुण नलावडे आले होते, गोरे सबनीस आले होते आणि पुण्यातले तर विद्यार्थी आल्या होत्या. डॉक्टर नीलमताई गोरे आल्या होत्या, डॉक्टर नमो जोशी आले होते. बरेचसे ओळखीचे आणि वेगवेगळ्या फील्डमधले लोक येऊन एक उपस्थिती लावून गेले. हे साधारण कुठल्या साली झालं? 2006 डिसेंबर. अच्छा. आणि त्या काही ना स्त्री लेखिका फार कमी होते एकांकिका. कमीच आहेत पण म्हणजे एक लीला पाटील आम्हाला माहिती होत्या पण असं एकांकिका करणाऱ्या. आणि ते जी काय मला ते एकांकिका या फॉर्मॅटची किक जी बसली ना ती अजून नाही. आणि जो मूळचा लेखक आपण असतो, कवी असतो, त्याला ती उर्मी कधी येईल आणि कधी लिखाण हातून होईल काही सांगता येत नाही. खरंच काही सांगता येत. असेच तुझे 2 काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत, प्रियम आणि चंद्रवेळा. आणि त्याला पुरस्कारही आहेत. प्रियमला पण आहे. 3 नाटकांना पण मला राज्य सरकारचा पुरस्कार आहे. सांग ना त्याविषयी. तर सांगते ना. प्रियमची गंमत अशी झाली, मी बँकेत जॉब आता 19व्या वर्षी मी लागल्यामुळे मी बँकेत होतेच असं आहेच. प्रियम हा शब्द मला माझ्या एका मित्राच्या कविता संग्रहात मिळाला. मला तो इतका आवडला. किती छान आहे ना प्रियम. आणि प्रियमशी बोलायला पण किती छान वाटेल असं मला वाटलं. त्यामुळे त्या प्रियमच्या कविता अशा लिहिल्या. आणि ऍक्च्युली 21 दिवस असे मॅड सारखे गेले. ते घुसलं होतं सगळं आणि हॉन्टेड असतं वातावरण होतच. त्यात मी खालीच नाही आली. जी ट्रान्स मध्ये होती ना लिहायच्या ती मी आपली लिहिते ते अशा भरपूर कविता झाल्या. 63-65 वगैरे वगैरे. आणि मग मला असं वाटलं की कविता संग्रह आपण काढायला हरकत नाही म्हणून झालाय. तर मी बँकेत होते, नोकरी करत होते, पण माझ्याकडे पैसे कुठे होते. मग माझ्या मैत्रिणी मला म्हणले मी देते तुला पैसे बरं का. आणि लिटरली तिने मला पैसे दिले. तेव्हा माझं कसं असतं एकदा ते माझ्या डोक्यात घुसलं ना की मी इतकी त्याच्यासाठी उपद्व्याप करते किंवा मग ते मला निघत नाही. माझ्या चैन नाही पडत. मग तिने मला पैसे दिले. म्हटलं हा मी तुला सॅलरीतनं पे करीन बरं का थोडे. अक्षरशः तिने मला दिले, विचारायला घेतले. आणि मग तो संग्रह काढला. आनंद झालाच मला पहिला कविता संग्रह. पण मला एक सांग, मी स्वतः सुद्धा कविता करते. कविता सुचतात किंवा तो प्रश्न नाहीये, पण मला लिहिता म्हणजे नाटक म्हणा किंवा हे असं लिखाण मी नाही करत तेवढं. पण तू आता रेग्युलर लिहितेस, लेखिका म्हणून आहेस. तर मला एक सांग, लेखक जेव्हा लिहितो तेव्हा तो एखादं नाटक असेल तर काय म्हणजे पद्धत त्या डोक्यामध्ये काय त्याच्या चाललेलं असतं? परकाया प्रवेश करून मग घटनाक्रम लिहिले जातात का आधी घटनाक्रम ठरवतात आणि मग त्या कॅरेक्टर प्रमाणे लिहिलं जातं? नाही, सिंपल प्रोसिजर त्याची, एकदम सिंपल. पहिल्यांदा तुम्हाला एक कथा बी सुचतं की हा ही स्टोरी, हा पॉईंट छान आहे, याच्यावर लिहिता येईल. आणि मग ती तुम्ही डेव्हलप करता. मग त्याची स्टोरी कशी होईल, सुरुवात कशी, म्हणजे पहिली स्टोरी कशी होईल, पहिली स्टोरी. मग त्याची सीन डिव्हिजन, कोणता सीन पहिला चांगला वाटेल, कुठला दुसरा चांगला, कुठला तिसरा चांगला वाटेल. आणि कॅरेक्टर्स असतात. कॅरेक्टर जेव्हा स्टोरी बनते ना तेव्हाच बनतात डोक्यात कॅरेक्टर्स. आणि मग ती त्या प्रमाणे वागतात. स्टार्ट टू फिनिश लिहिलं जातं ते. म्हणजे सुदैवाने आता म्हणजे हात बसलाय म्हणून तसं मी जर लिहायला बसले की नॉनस्टॉप 2-3 तासात माझं सगळं. पण मग एकदा लिहिल्यानंतर पुन्हा ते जेव्हा आपण रिवाइज करतो तेव्हा मग त्याच्यामध्ये पुन्हा बदल होत असतील ना का नाही होत? माझं कसं आता मला करून एक प्रोसिजर अशी झाली इथे पूर्ण पिकल्याखेरीज मी ते लिहितच नाही. म्हणजे मला रिराईट वगैरे आवडत नाही.
म्हणजे परत परत मला तसं कंटाळा येतो. हम्म. म्हणजे तुला गंमत माहिती की माझीच एकांकिका मी एकदा पाहिली परत मला दुसऱ्या कोणी तीच एकांकिका बघल्यावर तर मला कंटाळा येतो. तर ते ही प्रोसिजरच आहे आणि असं भरकटच जाते, अदरवाईज मी लाईन सोडली नाही तर मग ती कशी कुठे जाऊ शकते असं. आणि मला माझे कॅरेक्टर्स फार आवडतात, माझ्या एकांकिकेतली वेगळे असतात तुझे सगळेच. त्यापेक्षा म्हणजे काय म्हणतात मी एन्जॉय करते त्यांच्या मी लिहित असताना त्यांचं आय फील की ते इकडे श्वास Talking to घेत, you. माझ्या आसपास श्वास घेत बसले. आणि मला ते असे आवडतात खरी खरी मातीमधली कॅरेक्टर्स, म्हणजे उगाच काहीतरी असं आहे की आहे ना, असं सत्य असू शकतं असं एखादं असं ते. आणि एन्जॉयमेंट आहे, कम्प्लीट एन्जॉयमेंट. आणि त्यातनंच तू ते 2 मिनिटांची नाटिका, ते पण एक तो उपक्रम केला. म्हणजे तुझं जे वेगवेगळे काय काय चालू असतं त्याच्यामध्ये ते, कारण मी होते त्यात परीक्षक म्हणून आले ते. परीक्षक म्हणून होती, हो ना. पण हे सुचलं कसं मुळातच तुला आधी? अगं काय माहिती, मला असं आठवते म्हणजे आता खूप एकदा एका वर्कशॉपमध्ये नफाते सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला माहिती का की लोक जगात 1 मिनिटाचं पण नाटक करतात, तुम्हाला करता येईल का असं. अच्छा. हे खूप वर्षापूर्वी मी ऐकलं होतं. त्यानंतर तो विचार माझ्या मनात रुजला होता की आपण एकदा 1 मिनिटाचं नाटक करून बघायचं. मग म्हटलं आपणच 1 मिनिटाच्या गाण्यापेक्षा आपण त्याची स्पर्धा घेतली तर किती मजा येईल. मग लाडका विषय होता 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. मग मी म्हटलं नाट्य परिषदेकडे जाऊ. सुरेश देशमुख तेव्हा अध्यक्ष आणि दीपक रेगे पण होता. तर मी सरांना विचार सांगितलं की असं मला वाटतं 1 मिनिटाचं नाटक करायचं. तर देशमुख सर म्हणले अगं 1 मिनिटाचं काय नाटक, कमीत कमी 2 मिनिटं ठेवू म्हणे आपण स्पर्धा, कमीत कमी 2 मिनिटं ठेव, 1 मिनिट हे नाही होऊ शकत आपल्याकडे. बरं म्हटलं सर 2 मिनिटाचं, नाहीतर ते आपल्याला सवय ते 2 मिनिट्स नूडलची. करून बघूया म्हटलं कसं होतं. आणि छान तू 40 झाल्या होत्या भरपूर. आणि मला त्याच्यात काय छान सापडलं माहितीये का, की ज्यांना स्टेजवर पहिल्यांदा पाऊल टाकायचं की नाही त्यांच्यासाठी फार छान आपल्याला बोलता येतं की नाही, किंवा पहिले रायटर आपलं कंटेंट आपण 2 मिनिटात. आणि सुरुवातीला लोक कटकट करायचे, काय असं कधी असतं का 2 मिनिटात. म्हणजे कन्सेप्ट आम्ही सुद्धा आपले बोलणं झालं ना, त्यामुळे कसं शक्य आहे 2 मिनिटाचं नाटक, कसं शक्य आहे. प्रिपरेशन आणि जायपर्यंतच 2 मिनिटं. त्यामुळे आपण कसं करतो, प्रेझेंटेशन टाइम 2 मिनिट्स, टोटल 5 मिनिट, आवरायला आधी 2 मिनिट, 2 मिनिट परफॉर्मन्स, 1 मिनिट वाइंड अप करायचं, असं ते केलं. नंतर लोक म्हणायला लागले 2 मिनिटं खूप होतात ना, त्यांना त्यातली गंमत कळली की ते कसं आहे. आणि त्यानिमित्ताने मला असं वाटलं की ते 2-4 प्रकारचे एक्सपेरिमेंट करून बघतात. हा विषय असा मांडावा का, तसा मांडावा. विषयांची विविधता सुद्धा खूप होती आणि त्यातच ती आली असं. आणि त्याच्याच बरोबर 100 स्त्रिया, 100 मिनिटं आणि 100 सत्य, असंही तू एक मोठा शो केलेला होतास. मला वाटतं युट्यूबवर आहे का ते? युट्यूबवर त्यातले काही भाग आहेत, मी बघितलेला आठवते. नेमकं मला तर बघता आलं नव्हतं, पण त्याचा कन्सेप्ट मला आवडला होता तेव्हाही. आणि विषय पुन्हा फार दाहक विषय होते त्याच्यामध्ये. हो, ते कसं झालं माहितीये, तर ते माझ्या विषयात डोक्यात हा विषय इतका पक्का आहे स्त्रियांच्या बद्दलचा. आणि मी म्हटलं की आपल्याला साधं राजकारणात 33% डे पर्यंत रडारड करतात, तर आपण 100%च करायचं, जाऊ दे 33% काय नाही. म्हणून मी ते 100% स्त्रियांचा प्रश्न मांडला. आणि मग म्हटलं अजून त्याच्यात काहीतरी गंमत करूया, म्हणजे चॅलेंजिंग करता येईल. मग म्हटलं 100 मिनिटाचं नाटक करू. आणि मग म्हटलं 100 स्त्रियांना घेऊन करू. 100 मिनिटांचं नाटक, त्याच्यात 100 स्त्रिया आणि 100% सत्य. एकही त्याच्यामध्ये काही सगळ्या रिअल केसेस त्याच्यामध्ये मी घातले होते. आणि काही प्रत्यक्ष भोगलेल्या स्त्रिया, घटस्फोट झालेल्या किंवा अजून काही कुठल्या केसेस त्यांच्यावर अन्याय झालाय अशा स्त्रियांना लाईव्ह प्रत्यक्ष बोलायला लागलं. सीन पण होते वेगवेगळे, बघितले ते. आणि फक्त ह्याच्यात पुरतं नाही केलं मी, फक्त भारतापुरतं नाही, जगभरातले. कारण काय माहितीये, स्त्रियांचा प्रश्न वैश्विक आणि अगदी द सेकंड सेक्स जे लिहिलंय तर खरोखरच तसं आहे. आणि मी फार कास्टिंग काउचचा माझ्याकडे होता प्रश्न. त्याच्यानंतर चास्टिटी बेल्ट, युद्धावर जाताना स्त्रियांच्या कमरेला लोखंडी कुलप अशा सगळ्या मी केसेस त्याच्यामध्ये लावले. ऍशिड फेकतात नाही म्हणली मुलगी तर ती केस घेतली होती. सगळ्या रिअल केसेस होत्या, उगाच काहीतरी कल्पने वगैरे असं काही. तर
मला तर असं नंतर वाटायला लागलं ना की इतकं आता मी त्यातले ते चांगल्या भाषेत बोलायचा प्रयत्न, इतकं मूर्ख बनवतात ना स्त्रियांना. बरोबर आहे. मूर्ख म्हणजे मूर्खच बनवतात. आणि इतकं कौतुक करायचं, देवीच्या अवताराला नेऊन ठेवायचं हा. की ती अशी तिथे ह्याच्यात असते की वा मी देवी. तर ऍक्च्युली कसे माहिती आता अगदी आपण काय म्हणतात खरी रियालिटी पाहिली तर समाजशास्त्रामध्ये गुलामाची जी लक्षणं आहेत ना ते आजही सगळ्या स्त्रियांना लागू पडतात ना. तू म्हणजे काय बोलते बाई, तर खरंच लागू पडतं. एक म्हणजे स्वतःच्या शरीरावर स्वतःची मालकी नाही, त्याच्यानंतर जबरदस्ती त्यांच्याकडनं काम करून घेतात. आता स्वयंपाक सगळं आपल्याकडे, बाहेर तसं नाही ना. स्त्रियांनीच स्वयंपाक करायचा. अरे पण का? बरोबर आहे. ठीक आहे, मुलांना जन्म द्यायचे बरोबर आहे, कारण पुरुषांना त्याला तर physically येणार नाही. physically नैसर्गिकरित्या आहे. हो. कामाचा मोबदला मिळत नाही गुलामांना. अजिबात. घरी काम करणाऱ्या बायकांना कुठे मिळतो मोबदला? खरंय. मिळतो. म्हणजे सगळे गुलामांचे क्रायटेरिया तुम्हाला लागू होतात आणि ते म्हणजे इतकी स्वतः इतका शुरूरपणा आहे ना समाज व्यवस्थेमध्ये, असं मला वाटतं पुरुषांनी वापरलाय आपल्या पोझिशनला राहण्यासाठी. की शिवाय घरी 24 तास काम करणाऱ्या बायका काय म्हणतात, मी काहीच करत नाही. कारण त्याच्या नवरे त्यांना म्हणतात तू काहीच करत नाही, तू घरी मनावर तेच बिंबवलेलं असतं, तू काय करतेस. खरंच एखाद्या आणि अगदी ही आमची गृहलक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे असं करताना मी तर दोन-तीन बायकांना पण म्हणलं लक्ष्मी आपली लक्ष्मीबाई आहे, त्यांना स्वयंपाक करायला कोणतरी हवंय, भांडी घासायला कोणतरी हवंय, घर बघणारं कोणतरी. तसं तुमचं स्टेटस. पण आपल्याकडे गृहलक्ष्मी असं आणि त्याला एक त्या पेडेस्टलवर कुठेतरी नेऊन ठेवायचं. इमोशनल असतात ना, इमोशनल फुल बनवलंय त्यांना. एक्झॅक्टली. आणि ते बनतात बनतात हे महत्वाचं आहे. ती त्यांची विचार नाही करत. विचार नाही करत. सांग बरं, मग स्त्रियांना शिक्षण का नव्हतं दिलं पूर्वी? केवढं लोकांना झगडा करावा लागला. बाहुलीच्या हौदाची स्टोरी तुला माहिती, मी घेतली होती माझ्या नाटकावर. शिकायलाच देत नव्हते. घरच्या बायकांनी लाडू मध्ये काचा कुठून तिला मारून टाकलं. दहशत निर्माण करते. स्त्रियांनी का शिकायचं नाही? कारण काय होतं, मग त्यांना काम करायला लोक पण मिळणार, गुलामांना पण शिकवायला वेळ जात नाही. हे प्रॅक्टिकली विचार करत नाही. आणि आम्हाला किती स्वातंत्र्य आहे, आमचं कसं हे आहे, आमचं कसं ते आहे, आणि आम्हाला किती छान सगळे मिळतात गोष्टी. तसं नाही, तुम्हाला गंडवत आहे, तुम्ही कळत नाहीये, गंडावतात ते कळत नाहीये. हा, आणि त्याला पटवून घ्यायचं नाही. पटवून दुसऱ्या तुला गंमत सांगते की मी माझं नाव बदललेलं नाही. हा, विनिता पिंपळकर माझं बाहेरचं नाव आहे. आणि तेच सांगते, मी लिहित होते स्वतः तेव्हापासून होते, पथनाट्य करत होते, तर बंडखोर होते अशी. आणि मला माझं नाव नव्हतं बदलायचं, दॅट वॉज डिसाइडेड. आणि मला लिहायचंच होतं, काही असेल जे काय असेल नसेल ते लिहायचंच होतं. परंतु तुम्ही लग्नाच्या बाजारात त्या काळात दाखवायला गेलेली आहे, तर तुम्ही असं सांगू शकता की अरे ही फार उत्तम स्वयंपाक करते बरं का, हिचं भरतकाम बघा, पण हिचं लिखाण बघा, असं सांगायला पण कारण ते बंडखोरच होतं. तर त्यामुळे त्या काळात तो प्रश्न होता. इव्हन माझ्या एक मैत्रिणीची स्टोरी सांगते, ती त्या काळातली, आता हसू लोकांना, तिने डायरी लिहिली काय तिचं स्वतःची डायरी लिहिली आणि नवऱ्याने पाहिली. तो इतका भडकला, तू डायरी कशी काय लिहू शकतेस? म्हणजे डायरी लिहायचं तुला अधिकार नाही, तू माझी बायको आहेस. मी म्हटलं झालं, असं आपल्याला नवरा मिळाला तर आपल्याला पळूनच यायची वेळ करायचं. शपथ नाही, असं पाहिलं आय वॉज सो वरीड. माझी नवऱ्याची जेव्हा ओळख झाली, आमच्या बँकेत कार्यक्रम तबला वाजायचे, तबला वाजवायला तो आला होता. मग हळूहळू आमची ओळख झाली आणि मग लक्षात आलं तो माझी पथनाट्य बघायला पण यायचं. त्याला आयडिया होती की काय टाईपची बाई आहे, आधीच आयडिया होती. आणि मग आमचं ठरेल असं तेव्हा मी त्याला म्हटलं माझ्या 2 अटी. पहिलं म्हणजे मला माझं नाव बदलायचं, विनिता पिंपळकर. दुसरं म्हणजे मला लिहायचंय. मला त्यात यश मिळेल नाही मिळणार, पैसा मिळेल नाही मिळेल, मला त्याच्याशी काही घेणं नाही, पण मला लिहायचंय, व्यक्त व्हायचंय. त्यात मला अडकाठीचा आता नाही, म्हणजे प्रायोरिटी ते 2 मान्य असेल तर पुढे करू, नाही तर थांबू, असं आमचं झालं. तर ते सुदैवाने ते मान्य झालं. मला नाव का बदलायचं नव्हतं हे पण मी तुला सांगतो की साईडला करून तिथे प्ले करायचं, पथनाट्य करायचं आणि वेगवेगळी गणेश मंडळ आम्हाला बोलवायची की आमच्या इथे करायला चालू असायचं कुटुंब. तर एक छान आम्ही असं पथनाट्य केलं, अशाच हुंडावळीच्या वगैरे प्रश्नावर असणार त्याचा विचार करा असं सांगणार. तर आम्हाला लोकांनी खाल्लेली कणसं फेकून मारली. ठीक आहे बाबा, फक्त सावित्रीबाईलाच त्या काळात शेणाचा मारा झाला, अजून लोक हालत नाही. मानसिकता तीच आहे, मानसिकता तीच आहे, काय बदललेली नाही. काय बदललेली नाही. आणि ठीक आहे, तो विरोध असूच शकतो, आपली सत्ता कोण सोडणार?
एक्झॅक्टली. असं सहजासहजी कोणी सोडणार नाही. तसं होतं गोष्टी. हम्म. इव्हन पथनाट्य चर्चा करताना सुद्धा काही लोक चांगले पण सांगायचे, सगळेच लोक काय वाईट होते असं नाही म्हणतात, चर्चा पण करायचे. हो केलं नाही त्यांनी. नाही, पण मी सुद्धा बघितलंय बरेचदा ना, हे मी पुरुष मंडळींबाबत मी म्हणेन, चर्चा करण्यात पुढे येत असतात, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली ना काय नाही नाही करत, नाही नाही करत. हुशार आहेत ती. त्यांनी सगळी हुशारी जी आहे ना ती काय म्हणतात, आपली सोय कशी लागेल हा. नीट स्वार्थ संस्कृती पण झाला अशी की केली आहे मग- बघ की बायको नवरा म्हणजे देव आहे. हो हो. झालं लाईफच बनलं त्याचं देव बनल्यावर. बायको आली की सगळी पती सेवा देव. करायची, मरेपर्यंत. बायको मरेपर्यंत सगळी सेवा हो ना, करणार. हो ना, खरंच आहे. झालं ना. असं उलट काय नाही होत बरं. कधीतरी वेगळाच नाही. कधीतरी नुसते देव्या बनवून दहा हात दाखवता, हो. हे करा ते करा. एक फार सुंदर कविता, हिंदी मधली कविता आहे, जसे की 10 हात त्यांनी मला दिले, माझी पूजा केली, आणि जेव्हा विसर्जन करत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझी शस्त्र द्या, तर त्यांनी दिली नाही, त्याच्या सकट मला विसरली. हो. गंमत कशी आहे, गंमत कशी आहे की मी पण हे करते ना, मी जेव्हा मी 8 मार्चला हे करून दाखवलं 100 स्त्रिया 100 म्हणते, तेव्हा बरेच लोक, अहो तुम्ही चांगलं का नाही दाखवलं, कल्पना चावलाने असं केलं, इंदिरा गांधींनी हे केलं ते केलं. किंवा आपल्याकडे गार्गी मैत्री होत्या बरं का. मी म्हटलं की मलाही माहिती ते होते ते. त्याच एक लिस्ट काढा, चला म्हणलं तुम्ही बसा मी बसते, किती तुम्हाला नावं आठवत आहे, लिस्ट काढा, त्यांचं पर्सेंटेज काय आहे. आणि मला माझं नाटक पाहिलं लोकांनी, अरे वा छान चाललंय बरं का स्त्रियांचं, असं म्हणून आनंदात घरी जायला नकोय. मला त्यांनी बेसिक विचार केला पाहिजे की आपलं स्टेटस काय, असं कधीतरी विचार करा बायांनो, कधीतरी विचार करा. बसवतो नवरा 4 लोक असं नाही, ह्याला काय अक्कल नाही हो, बायको म्हणू शकते का नवऱ्याला, याला काय अक्कल नाही हो. मी तर साधी गंमत सांगते, म्हणजे वर्कशॉपमध्ये किंवा अशा प्रकारची नाटकं बसवत असताना, चला तुम्ही स्वतःला मला घरात खूप छान मान असं म्हणता ना, डिक्लेअर करून टाका पुढचं 6 महिन्यात मी घरात एकही काम करणार नाही. डिक्लेअर करा, नाही करणार आहे मी, तुम्ही बघा काय करायचं ते, तुम्ही मला खायला घाला. 6 महिने तुम्ही त्या घरात असता का पुढे हे बघा, तुम्हाला ठेवून स्टेटस काय राहील तेव्हा. घरातच ठेवून गेले. खरे. आणि तुझे मला वाटतं सगळेच, म्हणजे लिखाणाचे विषय असतील, कवितांचे विषय असतील, पथनाट्यांचे विषय असेल, तू मिरवणूक नाट्यही केलंस. हो, मिरवणूक नाट्य. तर ते कसं काय सुचलं तुला. आम्ही पथनाट्य करत होतो ना, ही अंगास्थानाची गोष्ट आहे, जस्ट मस्ट बी 85 ची गोष्ट आहे, 85 साली ते आम्ही उत्सव 85. तर आम्ही वेगवेगळ्या खूप संस्था अशी रिलेटेड होतो आम्ही, म्हणजे ऍक्टिव्हच होते मी, सोशल ह्याच्यात पण होते. तर मग एकदा मी प्रसाद मिराजदार म्हणून आहे ना आमच्या ग्रुपमध्ये कनेक्टेड होता, त्याच्याशी बोलता बोलता म्हटलं की प्रसाद मला ना मिरवणूक नाट्य करायचं. म्हटलं मिरवणूक नाट्य आता काय तुझं मिरवणूक म्हणजे काय मुळातच. तर मी म्हटलं मी बंगालचं कुठलं तरी एक लेख वाचला, त्याच्यामध्ये बंगालमध्ये मिरवणूक नाट्य केलं होतं, तर आपल्याकडे आपण का करू नये. तर म्हटलं म्हणजे काय करायचं, म्हटलं सांगा दगडूशेठ हलवाईची जी मस्त मिरवणूक निघते त्याच्यामध्ये ते प्ले करायचा. तर म्हटलं बघ देतील का आपल्या दगडूशेठ हलवाईवाले करून. आणि तेव्हा काय आम्ही यंगच होतो ना, आम्हाला काही कल्पना अशा नसत्या. तर तो म्हणाला की दगडूशेठवाले देतील की माहिती नाही, पण आपण करू शकतो मिरवणूक नाट्य. म्हणलं अरे मिरवणूक नाट्याला मिरवणूक लागेल, मग तुला मिरवणुकीची माणसं गोळा करायला लागतील आधी. पण त्याच्या पण कनेक्टिव्हिटी खूप होती. आणि मग तो आणि मी काम करत होतो, नंतर वीरेंद्र चित्राव आम्हाला जॉईन झाला. अच्छा, बरं. आणि जवळजवळ आम्ही 30-40 संस्था एकत्र आलो. अरे वा. आणि युवक वर्ष होतं ते सुदैवाने. बरं. तर तो आम्ही महोत्सव केला 7 दिवसाचा, आणि 12 जानेवारी विवेकानंदांची जयंती, त्या दिवशी मी ते मिरवणूक नाट्य केलं. तर त्याची कन्सेप्ट अशी होती मिरवणूक नाट्य सादर करायची की 14 सीन होते, 14 टीम्स होत्या. बरं. हां, तर प्रत्येक टीमनी एकच सीन करायचा. 12 ठिकाणी जागा ठरल्या होत्या. आम्ही मंडेपासून सुरुवात केली आणि शनिवारवाड्यावर संपली. बरं. आमचे स्पॉट ठरले म्हणजे ऍट अ टाइम 12 का वेगवेगळा. नाही, ऍट अ टाइम नाही, तर मिरवणुकीचे डेस्टिनेशन आहेत की नाही, मंडे इथे शनिवारवाडा, तसं आम्ही इथे करायचं, चौकात करायचं, खूप मोठं अंतर असेल तर इथे मध्ये करायचं, असं करून आम्ही ते जागा फिक्स केल्या होत्या. आणि तिथे आता
त्याचा सिक्वेन्स होता. मिरवणूक नाट्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जे त्यामध्ये पर्सनॅलिटीज दाखवल्या होत्या त्या जगविख्यात होत्या. अच्छा. त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. महात्मा गांधी होते किंवा इंदिरा गांधी होत्या, ब्रिटिश काही लोक होते, पोलीस अधिकारी होते. असे मी वेगवेगळे सीन घेतले होते की डच आणि पोर्तुगीज आले इंडियामध्ये, त्याच्यानंतर ब्रिटिश आले, तर ते सीन होते. आणि ते पथनाट्याला जरी आपण 5-7 मिनिटाचं सीन करतो ना, ते हार्डली 3 मिनिटाचं सीन. आणि मिरवणूक नाट्य करणं का अवघड की रस्त्यावर येणार जाणार लोक चालू असतं, साऊंड वगैरे काही नाही, म्युझिक नाही, नंतर लाईट अरेंजमेंट वगैरे काही पण मग बोलतात का ऍक्शन मध्ये असतं? नाही, बोलतात ना, कोरस होता. अच्छा. टीम आमच्या मोठ्या मोठ्या होत्या, कोरस मध्ये बोलायचे जे काय असेल. सगळ्यांना ऐकू द्यायचं. हा, स्लोगन बिगन, पथनाट्याचा आवाज असं ते होतं. आणि मग एकाच टीमनी ते असे 14 सीन होते, ते बसवले होते आम्ही. आणि त्यांना तेच सीन 12 ठिकाणी करायचे होते. म्हणजे तो फ्लो होता. इकडे पहिला सीन होता, तो पुढच्या चौकात गेला की दुसरा सीन त्या पहिल्या ज्यांनी केले तिथे. सो लोकांना एका जागी उभं राहून सगळं सीन. आणि असे आमच्यावर काही लोक आमच्या फॉलो पण करत होते आमच्याबरोबर की ते कसं चाललंय ते. आणि इट वॉज व्हेरी गुड सक्सेस. फार चांगली त्याला हे मिळालं, कव्हरेज पण मिळालं. आणि काहीतरी वेगळंच करून बघायचं वेगळंच आहे. मी पहिल्यांदाच ऐकते. आणि ते फार छान, कारण किती अवघड आहे ते सगळं मॅनेज करणं मिरवणुकीत. खूपच अवघड होतं. टीम छान होते आमचे करणारे, सगळे पथनाट्यवाले ते. सो त्यांचा व्हॉइस आणि त्यांना ती सवय असते ना पथनाट्य की तुमची बॉडी इज तुमची ऍसेट ऍक्च्युअली. त्याच्यावर तुमचं एक्सप्रेशन आणि ते पथनाट्याचं स्टाईल लावून सगळे कॉस्ट्युम मध्ये हे लोक होते लोक. त्यातला प्लेगचा सीन फार छान व्हायचा. ब्रिटिश घराघरात घुसून शोधायचे, लाठी मार करायचे, हाकलायचे ना लोकांना, प्रेक्षकांना पण खाणायचे 2-4. कसं त्यांनी अन्याय सहन केला. मजा होती, फार छान झालं. वंडरफुल, चांगलं. मला आता सिरियसली वाटतं माहिती का की असं तुम्ही नका करू किंवा मिरवणूक नाट्य म्हणून नका करू. आता जे काय धडाधड मारवतात त्याच्यापेक्षा तुम्ही एक छोटंसं काहीतरी करा. आणि जे वगैरे ह्याच्यापेक्षा तर हे नक्कीच बरं ना. नक्कीच बरं आहे. आणि ठीक आहे, संदेश नका देऊ. चला, मी तर म्हणते कॉमेडी करा, आपण निदान ते ढॅंढण तरी बंद करा. लोकमान्य टिळकांना बरं वाटेल जरा. मग काय तर एन्जॉयबल होतं. हो ना. मग त्याचं किती म्हणजे 1 वर्ष केलंस काय? ना, वन डे 1 वर्ष कुठलं. नाही, म्हणजे मला म्हणायचंय त्या वर्षाच्या त्या मिरवणुकीत केलं गणपतीच्या. नाही, गणपतीच्या मिरवणूक नाही. आम्ही आमची वेगळी मिरवणूक काढली. अच्छा. 12 जानेवारीला विवेकानंद उत्सव, ते युवक वर्ष होतं ना, त्यामुळे आम्हाला ऍडव्हान्टेज मिळाला त्याचा. आणि युवक सगळे गोळा झाले. आम्ही युवक वर्षानिमित्त ते गोळा झाले. आणि ऑर्गनायझर तगडे होते, प्रसाद काय किंवा विरेन काय. आणि कितीतरी लोक होते त्याच्यामध्ये. बरोबर. आणि छान वर्कआउट. 1च दिवसाची ती मिरवणूक होती. आम्ही रिहर्सल्स केल्या आणि कशानंतर काय असं. आणि म्हणजे लोकांनी ते खूप एन्जॉय केलं. त्याचं जर शूटिंग केलं होतं, पण VHS वगैरे होतं ना तेव्हा, ते गडबड केलं. आणि मी पण ते विसरून गेले होते खरं मिरवणूक. असं विसरण्याचं फार असतं. एवढ्या गोष्टी केल्यास काय काय लक्षात ठेवणार. तो प्रसाद मला म्हणायला का त्याचं काहीच आपण हे ठेवलं नाही रेकॉर्ड. आता दिवाळी एखादे काही असं तर ते लेख लिहून दे. मी म्हटलं मग तूच मला सांगा आपण काय केलं ते मला. म्हणजे एवढं आठवत होतं तेवढं लिहिलं. पण मग थिएटर फॉर कॉज आणि थिएटर फॉर एव्हरीवन. कॉज नाही, काय पथनाट्यच आहे. सोशल कॉज, सामाजिक काहीतरी जाणीव निर्माण व्हावी यासाठी ते केले. अच्छा. म्हणजे पथनाट्य. पण मग त्या संकल्पनेतच ही मिरवणूक नाट्य तो काढ. मिरवणूक नाट्य. अच्छा. ते होतं किंवा पथनाट्य करतो किंवा काय, त्यासाठीच होतं. आणि थिएटर फॉर एव्हरीवन ते 2 मिनिट्स आहे की प्रत्येकाला ना अशी इच्छा असते, हे करू शकतो. बरोबर. की आपण प्रयत्न करून बघा. तर रसिका हो, आपल्या या गप्पा अशाच चालू राहणार आहेत विनीता बरोबर. पण आत्ता इथेच थांबतोय. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.